राज्यात मानव आणि वन्यजीवातील संघर्ष रोखण्यासाठी सरकारनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये सरकार AI आधारित 900 CCTV कॅमेरे बसवणार आहे। यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत मार्वल कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे। वाघांच्या संख्येत वाढ झाल्याने जंगलांशेजारी राहणाऱ्या भागात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। यावर उपाय म्हणून राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये AI आधारित 900 कॅमेरे बसवले जातील। याबद्दल बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी माहिती दिली। वनक्षेत्रात वाघ किंवा बिबट्याचा आवाज ऐकू आल्यास हे तंत्रज्ञान वनविभागाला अलर्ट पाठवेल, ज्यामुळे गावकऱ्यांना सतर्क करता येईल। यामुळे जीवित आणि मालमत्तेचं नुकसान कमी होईल। वन्य प्राण्यांनी रिकामे केलेल्या वनक्षेत्राची जमीन वनविभाग भाड्याने देईल आणि त्यासाठी शेतकऱ्यांना चांगले पैसे दिले जातील, असेही जयस्वाल यांनी सांगितलं। पहिले वाघ संख्या कमी होती, त्यामुळे त्याला संवर्धन करण्यासाठी शासनाने खूप प्रयत्न केलं आणि आता संख्या वाढलेली आहे आणि ही संख्या दरवर्षी वाढत जाणार आहे। त्यामुळे माननीय पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आणि मी मागे अनेकदा या संदर्भात बैठकी घेतल्या आणि लोकांचा मृत्यू कसं टाळता येईल, अलर्ट पूर्वी कसं देता येईल, यासाठी मार्बलमार्फत एक MOU करण्यात आलेला आहे आणि अपेक्षा आहे की या टेक्नॉलॉजीचा वापरातून लोकांना पहिले अलर्ट येईल, त्यामुळे लोक अलर्ट मोडमध्ये जाऊन स्वतःचा जीव वाचवतील। आणि एक मोठं आव्हान आहे वाघाचा हल्ल्यामुळे, तर त्याचा निश्चितच याच्यातून एक मोठा दिलासा मिळेल असं अपेक्षित आहे। हा एक प्रयोग आहे, तो यशस्वी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। ताडोबा ते नवेगाव धरणापर्यंतच्या सर्व वनक्षेत्रात हे AI आधारित कॅमेरे बसवले जातील। जेव्हा एखादा वाघ किंवा बिबट्या एखाद्या गावाकडे किंवा खासगी मालमत्तेकडे येताना दिसतो, तेव्हा हे कॅमेरे ते शोधून काढतील आणि गावात तात्काळ धोक्याची घंटा वाजवतील। गेल्या काही वर्षात वाघांची संख्या वाढली आहे, त्यामुळेच वाघ गावात येत आहेत। अलीकडच्या काळात वाघांच्या अचानक हल्ल्यांमुळे काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। हे तंत्रज्ञान लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आहे। जर हे तंत्र जंगलात वापरलं गेलं तर जीवितहानी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। मागच्या 3 वर्षामध्ये एवढं प्रमाण वाढलं आहे की वाघाचे प्रमाण वाढलं आणि त्यानुसार मग आता गावाकडे वाघ यायला लागले आहे त्यांचा एरिया संपल्यामुळं। त्यामुळं मला असं वाटतं ही टेक्नॉलॉजी लोकांना जीव वाचवण्याकरता आहे। ही वित्तहानी आणि जीवहानीकरता ही टेक्नॉलॉजी आणलेली आहे आणि मला विश्वास आहे की आमचे हर्ष पोद्दार जे आमचे IPS आहेत, यांच्या हे ते CEO आहेत त्या मार्वलचे, आणि त्यांच्या माध्यमातून हे जे टेक्नॉलॉजी आहे ही जगातली पुरवण टेक्नॉलॉजी आहे। ही जर ह्या जंगलात वापरल्या गेली तर मोठ्या प्रमाणावर जीवहानी थांबेल।